परभणीमध्ये ठाकरे गट आणि पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपचा धक्का। रवींद्र चव्हाण, मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा भाजपात प्रवेश। पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचा संपूर्ण संचालक मंडळ आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश। मनसे ठाण्यामध्ये स्मशानभूमी पाहणी दौरा। अंत्यविधीसाठी लाकडं न जाळता विद्युत शवदाहिनीचा वापर करा, मनसेकडून जनजागृती। मनसे सिडको विरोधातील आंदोलनावर ठाम। मनसेतर्फे सिडको विरोधात उद्या इंजेक्शन मोहीम। सिडको लॉटरीमधील वाढीव दरांसंदर्भात मनसे आक्रमक। नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा पेपरलेस कारभार। परिवहन उपक्रमामध्ये ई ऑफिस तसंच रजा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी। नवी मुंबईच्या खारघरमध्ये बेकायदा इमारतीवर सिडकोचा हातोडा। कल्पना नसताना कारवाई झाल्यानं रहिवाशांचे हाल। बाहेर काढल्यानं रहिवाशांवर सामानाबरोबरच रस्त्यावर राहण्याची वेळ। पुण्यामध्ये महापालिकेचे 35 पैकी 10 जलतरण तलाव बंद। ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय। ऐन उन्हाळ्याच्या हंगामामध्ये 10 जलतरण तलाव दुरुस्ती आणि तांत्रिक बाबींमुळे बंद। पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुका कॅन्सरग्रस्त होणार। तालुक्यातील 52 प्रदूषणकारी कंपन्यांमुळे नागरिकांना त्वचारोगासह विविध आजार। प्रदूषण महामंडळाकडे दखल घेण्याची मागणी। दिवा रेल्वे स्थानकामध्ये माकडांचा सुळसुळाट। माकडानं एका महिला प्रवाशाला चावा घेतला। रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। माकड महिलेच्या पायाला चावा घेत असतानाचा व्हिडिओ व्हायरल। प्रशासनानं माकडांचा बंदोबस्त करण्याची प्रवाशांची मागणी। नांदेड महापालिकेचं मालमत्ता कर थकबाकीकडे विशेष लक्ष। महापालिकेची 73,000 मालमत्ताधारकांकडून 77 कोटींची वसुली। धुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये शास्ती माफी योजनेमुळे 56 कोटींचं उत्पन्न जमा। उर्वरित थकबाकीदारांवर जप्ती कारवाई करणार। आयुक्त अमिता दगडेंची माहिती।